9 वर्षाच्या मुलीचा अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या उरण पोलिसांनी आवळल्या मुसक्या। चिरनेर येथील 9 वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या उरण पोलिसांनी मोठ्या शिताफीने 24 तासांच्या आत मुसक्या आवळल्या आहेत। पोलिसांच्या या धाडसी कारवाईबद्दल उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते पाटील व सदर मुलीला अपहरणाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भरत जाधव या आदिवासी बांधवाचे सामाजिक कार्यकर्त्या अलका मोकल यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी आभार व्यक्त केले आहेत। चिरनेरमध्ये मंगळवारी दिनांक 11 रोजी 9 वर्षाच्या मुलीचा अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। मात्र भरतराम जाधव या आदिवासी वाटसरूने दाखवलेली सतर्कता आणि 9 वर्षाच्या मुलीचे प्रसंगावधान व धाडसाने अज्ञात अपहरणकर्त्यांच्या हाताला चावा घेऊन तिने आपली सुटका करून घेतल्याची घटना घडली होती। या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। उरण पोलिसांनी तातडीने भरत जाधव व सदर मुलीच्या वर्णनातून आणि CCTV फुटेजच्या माध्यमातून तपासाला सुरुवात केली होती। परिसरातील CCTVच्या तपासणीनंतर एका स्विफ्ट गाडीतून आलेल्या राजेंद्र गोंधळी वय वर्ष 35 राहणार बामणडोंगरी पनवेल यांनी मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे। याआधीही त्याने नवी मुंबई हद्दीत अशाच एका प्रकारचा गुन्हा केला आहे। या प्रकरणी NRI पोलीस ठाण्याच्या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। आरोपीच्या CCTVच्या आधारावर मुसक्या आवळल्या असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते पाटील यांनी दिली आहे। तसेच अपहरणकर्ता इसम हा आपल्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत कोणकोणत्या अनधिकृत धाब्यांवर दारू पिण्यासाठी बसला होता की नाही याचाही तपास पोलीस यंत्रणा घेत आहे। चिरनेर गावातील एका 9 वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु भरत जाधव यांच्या सतर्कतेमुळे तो प्रयत्न असफल झाला आहे। तसेच उरण पोलिसांनी तातडीने अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इस्माला ताब्यात घेतले आहे। त्यामुळे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करून अशी घटना घडू नये यासाठी पालकांनी सतर्क राहावे। तसेच अशा प्रकारचा गुन्हा करणाऱ्या इस्माला कठोर शिक्षा व्हावी। अलका महेंद्र मोकल व प्रणिता जयप्रकाश पाटील सामाजिक कार्यकर्त्या, महामुंबईसह अनंत नारंगीकर उरण। होतो गावात ते तिकून येत होते तर ते बोलले काका वाचव। तेव्हा मला समजलं, एवढीच बात आहे। तो बोललो थांब रे बडवे, असं बोललो मी पलाला। मुलीला घेऊन चाललेलं काय? हा, ते बोलले काका मला वाचव। तेव्हा मला समजलं ते, तेव्हा तिला पोरला सोडून दिलं आणि तो पलाला। पोरगी इकडे पळाले, मी बोललो ताई काय झालं, तो इकडं फरार झाला। मी अलका महेंद्र मोकल, आश्रम शाळेत स्वयंपाकी म्हणून आहे। मी आत्ता साहेबांचं अभिनंदन केलं, खूप आभारसुद्धा मानले, कारण आमच्या मुलीला आज त्या नराधमाला लवकरात लवकर त्याने हातातसुद्धा घेतलं आणि त्यासाठी साहेबाचं खूप अभिनंदन केलं। साहेबांना सांगितले मी की त्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि साहेबांनीसुद्धा ते मंजूर केले की ती होणारच म्हणून। आणि पुन्हा एकदा त्या जाधव आदिवाशाचं मी मनापासून अभिनंदन करते, आभार मानते की त्याच्यामुळे आज आमची पोरगी आमच्या हातात मिळाली। मी रजनी विजय जोशी नवघर। या मुलीची हे आम्हाला कळल्यावर खूप वाईट वाटलं आणि आम्ही या साहेबांचं अभिनंदन करण्यासाठी इथं आलो। ते काल त्यांना आतमध्ये टाकलेत, पण तसेच आम्ही त्यांना साहेबांना सांगितलं मुली वाचवा। मग मुली कशाला वाचवायच्या आणि कशासाठी वाचवायच्या? या मुलींची अशीच परिस्थिती झाली पाहिजे का? याच्यापुढे मुलींनी कसा जगायचं? मुलींनी काय करायचं? सरकार सांगते नुसत्या मुली वाचवा। मुली कशासाठी वाचवायच्या? आज मुली कशा शिकतील? शाळेतून कशा एकट्या येतील? त्यांना घराजवळून जायला रस्ता नाही आहे। कुणाची काय हे करायचे ते हे नराधम असे गोष्टी करतात, मग मुली वाचून काय फायदा आहे? मग सरकारने काय न्याय द्यायला पाहिजे? यांना कठोरात कठोर शिक्षा भेटलीच पाहिजे, हेच माझं मत आहे।